नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या लाडक्या बहिणीशी संबंधित एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतलेला नवा निर्णय चर्चेत आला आहे। चला तर मग जाणून घेऊया हा नवा निर्णय काय आहे। जाणून घेण्याअगोदर मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या सक्षमीकरणासाठी सरकारने गावागावात आणि तालुक्यात पतसंस्था सुरू करण्याचे नियोजन केले होते। महिलांना एकत्र आणून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक बळ देण्याचा उद्देश होता, पण अपेक्षेप्रमाणे महिला पुढे आल्या नाहीत। त्यामुळे आता फक्त जिल्हा स्तरावर एक पतसंस्था सुरू करण्याचा विचार करण्यात आला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळून पतसंस्था सुरू करण्याचे सांगितले होते। या पतसंस्था सुरू करण्यासाठी किमान 15,000 प्राथमिक महिला सभासद आणि त्यासोबत 10 लाख रुपयांचे भांडवल असणे आवश्यक होते, पण वास्तवात असे कोणीच पुढे आले नाही। त्यामुळे या निर्णयाला ब्रेक लागल्याचे स्पष्ट होते। 8 मार्च 2019 रोजी राज्य शासनाने या संदर्भात परिपत्रक काढले होते। त्यानुसार वार्ड विभागासाठी किमान 1000 महिला सदस्य आणि 15 लाख रुपयांचे भांडवल असणे आवश्यक होते। इतर महानगरपालिका क्षेत्रासाठी 1500 सभासद आणि नोंदणी वेळे 20 लाख रुपयांची अट होती। मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिकेसाठी तर 2000 महिला सदस्य आणि 30 लाख रुपयांचे भांडवल अपेक्षित होते, पण कुठेही महिलांचा पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजेच मंडळी, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पतसंस्था सुरू करण्याची कल्पना होती ती सध्या तरी थांबवण्यात आली आहे। महिलांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेतला गेला आहे। लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश महिलांना सक्षम करणे हा आहे, पण त्यासाठी महिलांनी पुढे येणे तितकेच महत्त्वाचे आहे। तुम्हाला काय वाटतं? महिलांनी या योजनेत उत्साहाने सहभागी व्हावं का? तुमचे मत नक्की कळवा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय। धन्यवाद।